स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी 10 आरोपी अग्निशस्त्र व धारदार हत्यार व 3 मोटरसायकलसह जेरबंद. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी HP पेट्रोल पंपावरील जमा असलेली रोख रकमेचा बँकेत भरणा करण्याकामी जात असताना फिर्यादीस अडवून कोयत्याचा धाक दाखवून रुपये रोख 5,34,700 जबरी चोरी प्रकरणी तसेच सन 2024 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे रोख रुपये 6,59,430 रुपये जबरी चोरी प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेच गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मागील 3 ते 4 महिन्यांपूर्वी भायगाव शिवारात ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे पैसे गोळा करून बँकेत भरणा करण्याकरिता जात असलेल्या फिर्यादीस वेगवेगळ्या अज्ञात 3 ते 4 आरोपितांनी मोटरसायकलवर पाठलाग करून त्यांना रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे ताब्यातून रुपये 64,818 रुपये रक्कम असलेली बॅग बळजबरीनं चोरी केली. अशाच प्रकारे कुकाणे परिसरातील अन्य गुन्ह्यात रोख रुपये 55,600 रुपये असलेली बॅग जबरी चोरी प्रकरणी वडनेर खाकुरी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर वडगाव शिवारात घरफोडी करून रुपये 71,500चा ऐवज चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीकरिता लावलेल्या पाण्याच्या मोटारी चोरीस गेल्याबाबत अनेक घटना घडल्यात. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे व पथक यांनी केलेल्या समांतर तपासात गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत, गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे पथक यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे सराईत गुन्हेगार महेंद्र मधुकर सोनवणे, विशाल सुभाष पवार मालेगाव याने त्यांचे वेगवेगळ्या साथीदारांसह मिळून केलेले असल्याची खात्रीशीर मिळालेल्या बातमीवरून त्यांना सुरुवातीस ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काष्टी, कुकाणे तालुका मालेगाव व मालेगाव कॅम्प, पंचशील नगर, जाजूवाडी या परिसरातून खालील आरोपितांना ताब्यात घेतलं आहे. महेंद्र मधुकर सोनवणे, दिनेश उर्फ डेव्हिल नंदू पवार, विशाल सुभाष पवार, तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते, अक्षय मधुकर खरे, अरुण दत्तू सोनवणे, दीपक धर्मराज गुजरे, अनिकेत कन्हैया गवळी, जितू आखाडे पवार, राहुल संजय खरणार. सदर आरोपितांना वरील गुन्ह्याचे तपासात चौकशी केली असता महेंद्र मधुकर सोनवणे राहणार काष्टी आणि त्याचे साथीदार यांचेसह महिला बचत गटाचे पैसे जमा करणारी इसम यांचा मोटरसायकलवर कुकाणे भायगाव परिसरातून पाठलाग करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने बॅगमधील रोख रक्कम हिसकावून घेऊन पळून गेले असल्याची कबुली दिली. तसेच दीपक धर्मराज गुजरे, अनिकेत गवळी, विशाल पवार, दिनेश पवार यांनी रावळगाव परिसरातून पेट्रोल पंपाचे पैसे भरणा करणारे इसमांचा पाठलाग करून त्यास कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरीनं हिसकावून घेतली असल्याची कबुली दिली. तसेच शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरी प्रकरणी अरुण सोनवणे यांनी कबुली दिली. आरोपी विशाल पवार याचे कब्जातून त्यांनी विनापरवाना जवळ बाळगलेले एक गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे व एक धारदार तलवार व कोयता हस्तगत करण्यात आले. त्याचे विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दिनेश पवार व जितू पवार याचेकडून त्याने गुन्ह्यात वापरलेला एक धारदार कोयता व एक खंजीर हस्तगत करण्यात आला. तसेच वरील गुन्हा करण्यासाठी आरोपितानं वापरलेल्या 3 मोटरसायकल व 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. यामधील आरोपित नामे विशाल पवार याचे विरुद्ध यापूर्वी 2 मारामारीचे, महेंद्र सोनवणे याच्या विरुद्ध 2 जबरी चोरी व 1 विनयभंग व पोस्को, तसेच दिनेश उर्फ डेव्हिल पवार याच्या विरुद्ध जबरी चोरीचा 1 व राहुल खरणार याच्या विरुद्ध 2 मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपितांना पुढील तपासकामी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले. वरील सर्व आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गिरीश निकुंभ, सुभाष चोपडा, शरद मोगल, पोलीस नाईक नरेंद्र कुमार कोळी, योगेश कोळी, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, तसेच वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नवले, पोलीस अंमलदार गजानन कासार यांचे पथकानं वरील जबरी चोरीचे 4 गुन्हे व घरफोडीचा 1 व पाण्याची मोटर चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपितांकडून 1 अग्निशस्त्र, 2 जिवंत काडतुस, 1 तलवार, 2 कोयते, 1 खंजीर, 3 मोटरसायकल, 6 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केलाय. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद.